नमस्कार, मी सौ अमृता आणि अमृता कुकिंग वर्ल्डमध्ये आपले पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत चटपटीत अशी आणि उन्हाळ्यात थंडगार अशी कैरीची कढी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। या इथे 2 कैऱ्या घेतलेल्या आहेत। बऱ्याच वेळेला काय होतं की आपल्या ठेवणीत कैऱ्या येतात आणि बऱ्याच वेळेला ते नरमही पडतात। मग अशा कैऱ्यांचा आपल्याला तक्कू किंवा लोणचं करता येत नाही, तर याचा उपयोग मी कढीसाठी करणार आहे। तर ह्या आपण कुकरमध्ये 2 शिट्ट्या करून उकडून घेतलेल्या आहेत। उकडल्यानंतर आपल्याला हलक्याशा गार झाल्या की याची आपल्याला साले वेगळी करून गर काढून घ्यायचा आहे। गर काढत असताना आपल्याला चमच्याच्या किंवा चाकूच्या सहाय्याने आपल्याला तो वेगळा करून घ्यायचा आहे। इथे जर कैरी खूप आंबट असेल तर थोड्याशा कैरीचा वापर करा आणि जर थोडीशी गोड असेल तर पूर्ण कैरी वापरली तरी चालेल। मी इथे दोन्ही कैऱ्यांचा गर घेतलेला आहे। मिक्सरच्या भांड्यात आपण गर घेणार आहोत आणि यामध्ये 1.5 ते पावणे 2 चमचे बेसन घालणार आहोत। अर्थात तुम्हाला किती घट्ट कढी आवडते त्यावरती ह्याचं प्रमाण आहे। त्याचबरोबर मी अगदी 2च हिरव्या मिरच्या याच्यामध्ये घालणार आहे। तुम्हाला कढी तिखट आवडत असेल तर तुम्ही त्याचे प्रमाण वाढवले तरी चालेल। या इथे 1 इंच अद्रक मी खिसून घातलेला आहे। लसूण घातलेला नाही आहे, लसूण हा ऑप्शनल आहे। तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये तुम्ही लसूणसुद्धा वापरू शकता। त्याचबरोबर काही कढीपत्त्याची पाने इथे घातलेली आहेत, कारण ह्याचा स्वाद त्यामुळे अजून एनहान्स होतो। तर हे सगळं जे वाटण आहे थोडेसे पाणी घालून मी छान फिरवून घेतलेलं आहे। आता कढईत आपल्याला तेल गरम करायचं आहे। तेल गरम झाले की त्यामध्ये जिरे, मोहरी छान तडतडली की यामध्ये आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे। कढीपत्ता भरपूर घालायचा आहे यामध्ये। त्यासोबत आता आपल्याला याच्यामध्ये 2 लाल मिरच्यांचा वापर करायचा आहे। इथे लाल मिरच्या जर अवेलेबल नसतील तर एखादी हिरवी मिरची वापरली तरी चालेल। भरपूर हिंग यामध्ये घालायचा आहे आणि हिंग घातला की लगेच आपल्याला यामध्ये आपण जे वाटलेलं मिश्रण आहे तर ते आपल्याला कढईमध्ये ओतून घ्यायचं आहे। गरजेप्रमाणे यामध्ये आपल्याला पाण्याचाही वापर करायचा आहे। मिक्सरचं भांडं मी इथे विसरून घालत आहे, कारण बराच गर मिक्सरच्या भांड्याला लागून राहतो। तर इथे सुरुवातीला ही कढी आपल्याला हलकीशी पातळ वाटेल, पण थोड्या वेळात याला छान उकळी येऊ द्यायची आहे आणि उकळी आल्यानंतर ही हलकीशी दाटसर होते। हलकीशी दाटसर झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये मिठाचा वापर करायचा आहे, कारण एखाद्या वेळेस कढी फुटण्याची शक्यता असते। तर त्यासाठी आपण आता या स्टेजला गरजेप्रमाणे म्हणजे चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत। त्याचबरोबर मी इथे 1.5 चमचा साखर घातलेली आहे, अर्धा चमचा हळदीचा वापर केलेला आहे, जेणेकरून आपल्या कढीचा रंग सुरेख येईल। तर छान एकदा ढवळून घेतल्यानंतर ही छान आपल्याला मोठ्या गॅसवरती उकळून घ्यायची आहे। बघू शकता आपण कढी हलकीशी दाट झालेली आहे आणि छान उकळली की एका छान भांड्यामध्ये काढून घेऊयात। अशी कढी आपण भाकरी, पोळी किंवा खिचडी सोबत सुद्धा सर्व करू शकतो। तर नक्की करून पहा। कढी कशी झाली सांगायला विसरू नका। अजूनही अमृता कुकिंग वर्ल्डला सबस्क्राईब केलं नसेल